अध्यक्ष महोदय, राज्याच्या जलदी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी कालावधी वाढवण्याबाबत अध्यक्ष महोदय माझं निवेदन आहे। पश्चिम मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने केंद्र शासनामार्फत पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलै 2 दिवस धरून असा आहे। मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांची जीवित व वित्त याचे रक्षण या हेतूने राज्य शासनामार्फत शासन आदेश दिनांक 1 जून 2015 अन्वये 1 जून ते 31 जुलै दोन्ही दिवस धरून 61 दिवस राज्याच्या जलदी क्षेत्रात यांत्रिक व यंत्रचालित मासेमारी नौकास पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आलेली आहे। मासेमारीच्या हंगामाच्या सुरुवातीला होणाऱ्या लहान माशांच्या मासेमारीला अटकाव करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत असावा अशी निवेदनं मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत शासनात प्राप्त झालेली आहेत। गुजरात, महाराष्ट्र या राज्यामध्ये एकसूत्रता बंदी कालावधी नसेल तर इतर राज्याच्या मासेमारी नौका दुसऱ्या राज्याच्या जलदी क्षेत्रामध्ये जाऊन मासेमारी करण्याची शक्यता नाकारता येणार नाही। प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सदरच्या विषय जिल्हा समिती व राज्य सल्लागार व संनियंत्रण समितीचे अहवाल घेण्यात आलेले आहे। समितीमार्फत पावसाळी बंदी कालावधी 1 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत निश्चित करण्याबाबत अभिप्राय प्राप्त झालेले आहेत। त्या अनुषंगाने मत्स्य साठ्यांच्या जतन, संवर्धन व माशांना प्रजननाची संधी मिळावी तसेच मत्स्य साठे अनंत काळासाठी व पुढील पिढीसाठी उपलब्ध होणे, पावसाळ्यात हंगामाच्या सुरुवातीला येत असलेल्या वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस व खराब हवामान यामुळे मच्छीमारांची होणारी संभाव्य जीवितहानी व वित्तहानी रोखण्यासाठी बंदी कालावधी वाढीचा शासन आदेश निर्गमित करण्यात आहोत। अध्यक्ष महोदय, ह्याच्याबरोबर एकही वाक्य सांगतो की बंदी कालावधी वाढली असली तरी त्या बंदी कालावधीमध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये अशी बंदी कालावधी नाही आहे त्याहीकडून अगर कुठल्याही पद्धतीची अनधिकृत मासेमारी आपल्या किनारपट्टीवर अगर होत असेल तर त्यावर पण आमचं मत्स्य खातं निश्चित पद्धतीने कारवाई करेल, हेही या निवेदनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो। धन्यवाद। त्याच्यावर सातत्याने मागणी व्हायची की ही कालावधी आपण वाढवली पाहिजे जेणेकरून थेट मासेमारीवर आणि मत्स्य उत्पादनावर त्याचा चांगला परिणाम होईल। गुजरात सारख्या राज्यामध्ये अशा पद्धतीची बंदी कालावधी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये चांगला परिणाम त्यांच्या उत्पादनावर झालेला आहे। साधारण हा जो कालावधी असतो तो प्रजननाचा असतो आणि त्याच्यामुळे त्या कालावधीमध्ये अगर आपण मासेमारी केली तर आपल्याला छोटे मासे मिळणं किंबहुना दर्जेदार मासे मिळण्यावर अतिशय अडचणी होतात। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान मच्छीमार समाजाचं होतं आणि म्हणून वर्षानुवर्ष असणारी ही जी काय त्यांची मागणी आहे ते कालावधी वाढवा, पिढ्यानपिढी ही जी कालावधी आहे ते कालावधी वाढवा। या संदर्भात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याचबरोबर किनारपट्टी भागातले जेवढे महायुतीचे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, त्यांच्या सगळ्यांशी समन्वय साधल्यानंतर आज महाराष्ट्र राज्यामध्ये मच्छीमार बंदीची कालावधी 1 जून ते 15 ऑगस्ट 1 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत आता अधिकृत पद्धतीने असणार आहे। अशा पद्धतीचं नोटिफिकेशन आमच्या खात्याच्या माध्यमातून काही तासामध्ये निघेल। या कालावधीमध्ये आता आपण कालावधी 16 दिवसांनी वाढवतोय, पण अन्य काही राज्यांमध्ये आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे, त्या राज्यामध्ये मासेमारी लवकर सुरू होते, पण तरीही त्या 15-16 दिवसामध्ये जिथे आता आपल्याकडे बंदी असेल तिथे अगर कोणीही अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केला, आमच्या मच्छीमारांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर कडक ते कडक कारवाई करण्याची तयारी ही आमच्या मत्स्य खात्याची आहे, हेही या निमित्ताने मी मुद्दामून सांगू इच्छितो। देखिए आज जो विधानसभा में
जो बहुत पुरानी सालों साल मांग थी कि जो मत्स्य क्या फिशरीज की जो कालावधि है जो 1 जून से 31 जुलाई तक 31 जुलाई तक है, उस बीच में वो टाइम पीरियड बढ़ाया जाए, उसको और 16 दिन दिए जाए, ताकि जो ब्रीडिंग पीरियड जो इस समय चालू होता है उसके वजह से अगर हम जल्दी फिशिंग चालू कर देंगे या तो मछुआरों को समुद्र में जाने को लगाएंगे, उसके वजह से बड़े पैमाने पे नुकसान मछुआरों का होता है। इसके बारे में बहुत सारे निवेदन हमारे पास आए, सालों साल की ही मांग थी, बहुत सारे मच्छीमार संगठन ने इसके बारे में हमको कहा है, बहुत सारे हमारे एमएलए एमपी ने इसके बारे में भी हमको निवेदन दिए थे कि आप अपना ये ड्यूरेशन बढ़ाइए, टाइम बढ़ाइए। वो सबको विश्वास में लेने के बाद, उनकी सबकी मांग सुनने के बाद हमारे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने मछुआरों के लिए ये ऐतिहासिक हिस्टोरिक डिसीजन लेने के लिए हमको मार्गदर्शन किया। आज से ये सीजन से फिशिंग का जो सीजन ऑफिशियली जो महाराष्ट्र में 1 जून से 15 अगस्त तक रहेगा, ये गुजरात के बाद महाराष्ट्र ये दूसरा राज्य है जिसमें इस तरीके की ड्यूरेशन बढ़ाने का, टाइम बढ़ाने का डिसीजन लिया गया है। बढ़ाने के जो टाइम बढ़ चुका है अभी 16 दिन में, आजू बाजू के जो राज्य है मतलब कर्नाटक, गोवा, उसमें अभी तक कमी है, पर हमारे जो अभी जो ऑफिशियल जो टाइम है उसके बीच में अगर कोई भी इलीगल फिशिंग के लिए अगर हमारे इसमें आएंगे, हमारे बाउंड्री के अंदर आएंगे, तो उनके ऊपर कड़क से कड़क सजा देने की तैयारी हमारे स्टेट गव्हर्नमेंट की आहे। एलईडी फिशिंग करतात म्हणजे ते कर्नाटकातून येतात त्यांच्यावरती काय कारवाई करतात? ती लोक आता जेव्हा हे पिरियड बंद आहे मासे मिळतात तेव्हा ते परत तुम्हाला सांगतो, तुम्हाला पाहिजे तर मी आकडे सांगतो। 2000 जेव्हापासून आमचं सरकार आलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये हा कारवाया एलईडी फिशिंगच्या वर आमच्या सुरू आहे। ड्रोनची सुरक्षा आम्ही वाढवलेली आहे, गस्ती नौका आधुनिक गस्ती नौका आम्ही समुद्राच्या इथे उतरवतोय। एलईडी फिशिंग हा फार मोठा गुन्हा आहे, जसा ड्रग्ज असो, तस्करी असो, अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत त्याच पद्धतीचा एलईडी फिशिंग गुन्हा आहे। म्हणून ह्यावर पण कडकची कडक भूमिका आणि कारवाई करण्याची भूमिका आमच्या राज्य सरकारची आहे आणि त्यानुसार कारवाई होत आहे। नाही, या विषयावर काय का त्याही बघा, आपण जेव्हापासून सरकारमध्ये आलो, आपण कृषीचा दर्जा मासेमारीला दिला, त्याच्यानंतर मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना काढली, आता आपण कालावधी पण वाढवलेली आहे। प्रत्येक बाबतीमध्ये आपल्या पारंपरिक मच्छीमार टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। केंद्र आणि राज्य सरकार ह्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे। मी स्वतः केंद्राच्या संबंधित मंत्र्यांच्या संपर्कात आहे, आमचे मुख्यमंत्री पण प्रधानमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे। लवकरच मच्छीमारांना तोही दिलासा भेटेल।